देशनाथांची टीका. गाथा नंबर 8 देशनाथांची टीका. तथा यदि शुद्ध निश्चयेन जीवस्य दर्शन ज्ञान चारित्राणि न सन्ति तर्हि परमार्थ एव एकः वक्तव्यः न व्यवहारा इति चेत् तत् न. शंकराचार्य काय विचारतो, जर शुद्ध निश्चय ज्ञानी जीवाच्या मध्ये दर्शन गुण, ज्ञान गुण, चारित्र गुण असे भेद नाही तर परमार्थ एक वक्तव्य आहे, सांगण्यायोग्य आहे, व्यवहारणे सांगण्यायोग्य नाही. व्यवहारण्याचे तुम्ही कथन करूच नये असं तो म्हणतो. तर उत्तर काय देतात, असे तुझे म्हणणे बरोबर नाही. व्यवहारण्याचे कथनच करू नका, व्यवहारणे सांगूच नाही असं नाही. जिन्वानीचं जे कथन आहे ते निश्चयण्यातली कथन आहे, व्यवहारण्यातली कथन, मूलभूत दोन नाही आहे. तर सांगितलं गेलं प्रयोजन जेव्हा विचारात घेतलं जाईल तेव्हा निश्चयण्याचा जो विषय आहे निज ध्रुवस्वरूप आत्मा तोच एकाकार रूपाने अनुभवायचा आहे. तेथे भेद रूपाने विचार नाही असं ते सांगतात. असं या गाथेमध्ये स्पष्टीकरण आहे असं सांगले. जह नधिक सक्कम यथा न शक्य, जेव्हा शक्य नाही कहा असो, कोण शक्य नाही तर अनज्य अनार्यहाम लेच्छा किम करतो गाहेतून अर्थ ग्रहण रूपेण संबोधयितून जो म्लेच्छ आहे, अनार्य आहे, तो ग्रहण करण्यास शक्य नाही, त्याला संबोधन करणे शक्य नाही. कथम अनज्य भाषम विना, अनार्य भाषा म्लेच्छ भाषा ताम विना, अनार्य भाषेशिवाय किंवा म्लेच्छ भाषेशिवाय समजण्यास समर्थ नाही. तेव्हा काय करायला लागेल की त्याला त्याच्या भाषेतच संबोधन करणं योग्य ठरेल. जर त्या ठिकाणी एखादा इंग्रजी जाणणारा मनुष्य आहे तर इंग्रजी सांगत असताना त्याला समजते, दुसऱ्या इंग्रजीशिवाय भाषेशिवाय त्याला समजू शकत नाही, त्याच्या भाषेत सांगायला लागते. हा व्यवहार आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा एखाद्या जीवाला वस्तुस्वरूपाची माहिती द्यावयाची तर त्या ठिकाणी जरी मराठीत भाषा बोलावायची आहे तर काय आपल्याला एक सांगितलं की ज्या धंद्यात तो आहे, ज्या प्रकारचा त्याचा व्यवसाय आहे त्या प्रकारचे दृष्टांत त्या ठिकाणी द्यावे लागतात, म्हणजे त्या भाषेत समजू शकतो. म्हणून आपल्याला सांगितले की कापडाचा धंदा करणारा जर असेल तर त्याला जर आम्हाला काही माहिती सांगायची असेल तर त्याला कापडाच्या धंद्यातली जर उदाहरणं दिली असतील तर लगेच चटकन राहणार. किराणा दुकानदार असेल तर त्याला किराणा दुकानदाराची जर उदाहरणं दिली असतील तर त्याला चटकन ग्रहण करू शकतो. स्वयंपाक करणारी बाई असेल तर तिला स्वयंपाकातील उदाहरण दिले तर तिला लवकर चटकन ग्रहण होईल. रत्नाचा व्यापार करणारा असेल तर त्याला रत्नाची उदाहरणं जर दिली असतील तर त्याला चटकन समजू शकतो. परंतु ज्याने कधी रत्नच पाहिली नाही असा जो कोणी मनुष्य आहे त्याला जर मी रत्नाचा दृष्टांत दिला नाही ना, मराठी भाषा बोललो त्यालाही मराठी येते, पण रत्नाचा जर दृष्टांत दिला तर तो ग्रहण करण्यास समर्थ होत नाही. असा हा म्हणजे उपदेशही कसा द्यायचा हे सरळ एक संकेत केला आहे. तर या ठिकाणी सांगितले की त्या म्लेच्छ भाषेशिवाय तो अनार्य अर्थग्रहण करण्यास समर्थ होत नाही, म्हणून त्याला त्याच्या भाषेत सांगितलं पाहिजे. दृष्टांत हा दृष्टांत सांगितलं पंजाब ओळीमध्ये
इदानीं दाष्टान्तं आह, आता खालच्या ओळीमध्ये काय सांगतात, दाष्टांत सांगतात. सह तथा व्यवहारेण विना परमर्थ उपदेशनमशक्यं परमार्थ उपदेशनं कर्तुम् अशक्यम् इति. तर इथे सांगतात आचार्य की व्यवहारण्याशिवाय परमार्थाचा उपदेश देणं अशक्य आहे. परमार्थ समजून सांगायचा, निश्चय ध्रुवस्वरूप आत्मा जो अनुभूतीचा विषय आहे त्याच्याकडे आम्हाला घेऊन जावायचं आहे. पण त्याचा जर संकेत करायचा झाला, त्याला जर समजून घ्यावायचे झाले तर भेदरूपाने माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. व्यवहारने सहज आला, व्यवहारने आला, परंतु माहिती देत असताना भेदरूपाने दिली, त्याने घेतली, पण अनुभव करताना पुन्हा तो काय करतो, एक निश्चय स्वरूपाचा विषय ग्रहण करतो असे सांगतात. परंतु मधल्या काळात हा असा व्यवहार येतो. म्हणजे या ठिकाणी व्यवहार जो सांगितला तो काय, गुणभेद करणं, पर्याय भेद करणं, अशा रीतीने माहिती सांगणं. कसं आहे, कारण पाठीमागचं प्रकरण आहे की वस्तू समजत नाही म्हणून त्याला गुणभेद करून सांगितले. यथा अयमत्र अभिप्राय, त्याचा अभिप्राय काय, यथा कश्चित ब्राह्मणः यती वा नैंचकल्यां गतः तेन नमस्कारे कृते सति ब्राह्मणेन यतीना वा स्वस्ति इति भणिते स्वस्ति अर्थम अविनश्वरत्वम अजानन् निरीक्ष्यते मेषः इव. लोकव्यवहाराचं उदाहरण दिलं. ब्राह्मण म्हणा किंवा यती महाराज मुनिराज म्लेच्छ पल्ल्यांच्या गल्लीतून गेले, चाललेले आहेत. तेव्हा म्लेच्छ व्यक्तीने काय केलं, त्याला नमस्कार केला आहे. असा नमस्कार केला असताना त्या ब्राह्मणाने किंवा यतीने स्वस्ती असे म्हटले. परंतु स्वस्ती शब्दातील जो अर्थ अविनश्वर, त्याला मात्र तो जाणत नाही. तो म्लेच्छ मनुष्य, अनार्य मनुष्य त्या स्वस्ती शब्दातील अर्थ जाणत नाही. म्हणून काय म्हणाले तिकडे पाहण्याकडे तो एक टक लावून टाकतो. म्हणजे काहीतरी म्हणताय आणि काय म्हणताय त्याचा भावार्थ समजून घेण्यासाठी त्याच्याकडे दृष्टी लावून पाहतो. व्यवहारातही असं घडते की जेव्हा एखादा कोणी येऊन तुम्हाला काही सांगू लागेल आणि काही कळालं नाही तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. तसे येथे सांगतात की जेव्हा यतीने सांगितलं सुस्ती स्वस्ती, कल्याण हो, चांगलं हो, अविनश्वर आहे, अशा रीतीने त्याला परम कल्याणाची माहिती सांगितली असताना पण तो त्या शब्दाची वाच्यभूत अर्थ, शब्द झाला वाच्य, अर्थ झाले वाच्य, तर त्या शब्दातील अर्थ त्याला न कळाल्यामुळे तो नुसतं पाहत राहतो विनयाने, आदराने. कारण आदर तर त्यांनी केलाच आहे, नमस्कार त्यांनी केलाच आहे. आदराने हे काहीतरी परम कल्याणाची काहीतरी माहिती माझ्या सांगतायत, पण काय सांगता आहे याचा नेमका अर्थ त्याला काही कळालेला नाही. टकटक राहतो. तसे येथे सांगतात तथा अयम अज्ञानी जना अपि आत्मा इति भणिते सती आत्मशब्दस्य अर्थम अजानन् भ्रांत्या निरीक्षते एव. तसे हे अज्ञानी जन, मिथ्यादृष्टी जन है ना, आत्मानुभव न झालेले जन काय करतात, त्यांना जेव्हा सांगितले की आत्मा असं सांगितलं असताना आत्मशब्दाचा जो अर्थ आहे ते जाणत नाही आणि काय करतात, भ्रांतीने फक्त पाहत राहतात. म्हणून पुष्कळ ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला की जेव्हा त्यांना सांगितले की आत्म्याचं चिंतन करा म्हणजे परम कल्याण होईल, सामायिकामध्ये, ध्यानामध्ये, अनुभवामध्ये, अनुभूतीमध्ये आत्म्याचं चिंतन करा. परंतु काय होत आहे की आत्मा म्हणजे काय हे न समजल्यामुळे ते फक्त पाहत राहतात किंवा भ्रांती विचार करीत राहतात, अज्ञानाने विचार करीत राहतात, काय म्हणतात, किंवा उलट अर्थ ग्रहण करतात. पण माहीतच नाही. श्रोता जो आहे
तो 3 प्रकारचा सांगितला. एक अनभिज्ञ श्रोता, दुसरा त्या पदाची एक अर्थ जाणणारा, विशिष्ट अर्थ जो आहे एक देश जाणणारा, आणि त्या विशिष्ट वर्णनातील संपूर्ण माहिती जाणणारा. मग जो अनभिज्ञ श्रोत आहे त्याचे पुन्हा 3 प्रकार केलेले आहेत. की एक तर काय घडते की सरळ सरळ म्हणतो मला काही कळत नाही, एक प्रकार. दुसरा प्रकार काय आहे की जो जीव शब्द जो सांगितला आहे त्या शब्दाला बरोबर न घेता त्याच्या विरुद्ध दुसरा जो शब्द आहे तो त्याच्या लक्षात येतो. आपण सांगावे गोड की त्यांनी लक्षात घ्यावं आंबट म्हणून, उलटा एकदम असं नाही. त्याला सांगावे थांब तर त्याने काय अर्थ घेतला, जा म्हणून. त्याचा अर्थ असा घेतला जातो, म्हणजे उलटाच ग्रहण केला अर्थ, शब्दच उलटा ग्रहण केला. दुसऱ्याने काय की त्यातील जो तिसरा प्रकारचा नाही का, अनभिज्ञामध्ये तिसरा प्रकार जो आहे तो शब्दाला शब्द तर जाणतो. आता जसं आपण म्हणतो की साम्याबाई प्रत्यक्ष शब्दाचं बरोबर त्यांनी ग्रहण केला यथायोग्य, पण शब्दातील भावार्थ जो आहे त्या भावार्थाबद्दल, अर्थाबद्दल, तात्पर्याबद्दल संशय तरी व्यक्त करतो किंवा विपरीतता ग्रहण करतो. म्हणजे असे असतात. तसे आता येथे म्हणतात असं ते वेगळ्या प्रकारचे जर श्रोता आहे तो, तर तो काही त्यांनी काय केलं, फक्त भ्रांतीने पाहत राहिला, कारण अर्थच कळाला नाही. मूळ भावार्थ जो आहे तोच कळाला नाही, पण भ्रांतीने पाहत राहिला. मग अशा भ्रांतीच्या वेळेला काय करावे तर ते सांगितले, यदा पुन्हा निश्चय व्यवहारज्ञ पुरुषेण सम्यक दर्शन ज्ञान चरित्राणी जी शब्दस्य अर्था इति कथ्यते तदा संतुष्टः भूत्वा जानाति. मग जेव्हा व्यवहाराला जाणणारे आणि निश्चयाला जाणणारे दोन्हीचा अर्थ जाणणारे शब्द पंधरा ठेवलं काय, निश्चय व्यवहार, निश्चयाला जाणणारे ज्ञाय त्यातले जाणकार आहे, आत्मानुभव घेणारे आहेत, तत्वज्ञान जाणणारे आहेत, आणि नयज्ञताही आहे. व्यवहार नाही काय आहे, निश्चय नाही काय याची बरोबर माहिती आहे. अशा पुरुषाने जेव्हा त्याच्यातील आत्मा शब्दातील अर्थ, जीव शब्दातील अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, वस्तू काय आहे याच्याबद्दलची भेद रूपाने माहिती सांगितली. काय सांगितलं, त्याच्याजवळ श्रद्धा गुण आहे, ज्ञान गुण आहे, चारित्र्य गुण आहे, आनंद गुण आहे, अस्तित्व गुण आहे, वस्तुत्व गुण आहे, द्रव्यत्व गुण आहे, सम्यत्व गुण आहे, अवलवत्व गुण आहे, प्रदेशत्व गुण आहे, असे गुणभेद करून माहिती सांगितली. स्वस्वरूपाने हा आहे, याच्यामध्ये दुसरं कोणतंही स्वरूप नाही, म्हणजे स्वचतुष्टयाने आहे, परचतुष्टयाने नाही, अस्ति नास्ति. अशा रीतीने जेव्हा भेद रूप माहिती ऐकायला त्याला मिळाली तेव्हा त्यातील अर्थ समजला, लक्षात आले, आणि नंतर मग तो संतुष्ट झाला. असं आहे. नाही तर एखादी बाजारात वस्तू येऊ द्या, त्या वस्तूबद्दल काय केलं जाते, वस्तूबद्दल प्रथमतः पाहिली, वस्तू एकाकार पाहिली बाहेर, परंतु वस्तू काय आहे, गाडी काय आहे, तर गाडीजवळ काय केलं जातं, गाडीची भुजी बाजू कशी आहे, मागील बाजू कशी आहे, चाकं कशी आहे, स्टेरिंग कशी आहे ना, हे सगळं पाहिलं जात आहे. त्याचं गाडीचं जेव्हा सीट कसं आहे, चालते कशी आहे, हे सगळं भेद रूपाने माहिती पाहता की नाही, इंजिन कसं आहे हे सगळं पाहता, आणि मग चालवताना मात्र एकाकार रूपाने चालवले अनुभवताना. तसंच एक आहे की जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पदार्थ चाखावायचा तर त्या पदार्थातील कोणकोणते पदार्थामध्ये व्यंजनं मिसळलेली आहेत, वस्तू मिसळलेली आहेत याची माहिती घेतली, पण चाखताना एकाकार रूपाने अनुभवले. तसे वस्त्र खरेदी करताना, वस्त्र जरी आहे, कापड जरी आहे, पॅन्टचं कापड खरेदी करायचं आहे तरी काय करता, त्याचा रंग कसा आहे, त्याचं सूत कसं आहे, कोणत्या प्रकारचं सूत आहे याची माहिती घेता. भेद रूपाने त्याचे वर्णन आधी ऐकता, पण अनुभवताना एकाकार रूपाने अनुभवता, तिथे भेद राहत नाही. तसे येथे जेव्हा आत्म्याचं चिंतन करायचं आहे, आत्म्याचा अनुभव करायचा आहे, आपल्या निज वैभवाबद्दल अनुभवायचा आहे, तेव्हा निज वैभव जे आहे
ते निज वैभव समजून घेण्यासाठी काय झालं, हा व्यवहारने मध्यामध्ये आला आणि त्याने भेद रूप माहिती सांगितली. भेद रूप माहिती करून सांगितली. तेव्हा भेद रूप माहिती ऐकल्यानंतर वेगवेगळे त्याची गुण कळाले, वेगवेगळे पैलू त्यातील कळाले, असे आपल्याला दिसून येते. जसं एखादा कोणी मनुष्य गावचा आला, दुसऱ्या गावचा आला, तर तिथे घटना काय घडली की काय बाबा एक मनुष्य आहे एवढे कळाले. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला त्याची माहिती कळते की बाबा हे गणितामध्ये तज्ञ आहे, एक बाजू कळाली, तर त्याच्याबद्दल विशेष माहिती आमची कळाली. तेव्हा दुसऱ्यांदा कळालं की बाबा गणिती माहिती आहे आणि शेतीबद्दलही माहिती आहे, म्हणजे काय आणखी विशिष्ट माहिती कळाली. तिसऱ्या वेळेला प्रसंग जेव्हा काही आला तेव्हा आम्हाला आणखी काही माहिती मिळाली, नाही बाबा हे खेळामध्येही निपुण आहे, म्हणजे आणखी विशेष माहिती मिळाली. राजकारण करण्यातही निपुण आहे, म्हणजे आणखी विशेष माहिती मिळाली. म्हणजे जेव्हा त्याचे वेगवेगळे असे आम्हाला पैलू कळाले, अंश कळाले, त्याच्यातील असणारी ती दयाभावना कळाली, मग ही गोष्ट जेव्हा आम्हाला जशी कळत गेली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलच्या माहितीचे काय विशेष भाव तयार झाला. पण जे नसेल तर एक आहे बस एवढंच कळालं. तेव्हा त्याच्यामध्ये काय गुण भरलेले आहेत हे कळून घेण्यासाठी व्यवहाराने भेद करून सांगितले. पाहण्यासारखं आहे. म्हणून म्हणतो की संसार जरी करायचा असेल ना बाबांनो, तरी तुम्हाला एकाकार अनुभवायचा असेल तर एकाकार अनुभवण्यापूर्वी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे गुणभेद करून घ्यावेच लागतात, माहिती करून घ्यावीच लागतात. नाही तर डॉक्टरकडे जावा, कंपनीने सांगितलं हे औषध आहे, परंतु त्या कंपनीच्या पॅम्पलेटवर काय लिहिलं आहे त्याचा फॉर्म्युला लिहिला की नाही भाऊ, फॉर्म्युला म्हणजे काय ना सांगायला नाही, त्यात कोणकोणती औषध आहेत, काय काय भाग मिसळले आहेत ही सगळी माहिती दिली जाते. कशा कशा प्रमाणात त्यात औषधं मिसळलेली आहेत. गोळी तर एक आहे, पण गोळीमध्ये काय काय त्या ठिकाणी भरलेलं आहे की व्हिटॅमिन बी किती आहे, व्हिटॅमिन ए किती आहे, किंवा काय असेल ज्याचा जो फॉर्म्युला म्हणजे ज्यातलं जे काही मिळवलेलं असेल ते सगळं सांगावं लागतं आणि मग त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे त्याही धंद्यात इथं असंच आहे. मग याही धंद्यात आत्मानुभूतीचा धंदा करायचा आहे, परमधंदा करायचा, परमानंद भोगायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला या आत्म्याबद्दलची माहिती मिळवताना हा व्यवहार नाही मध्यंतरी आला. मग व्यवहार नाही जर मध्यंतरी आला तर व्यवहार नयाची माहिती घेत असताना जीव पुष्कळ काय करतो, व्यवहार नयातच अडकतो. त्याला अडकण्यासाठी व्यवहार नाही सांगितलंय का नाही, व्यवहार नयामध्ये अडकून राहण्यासाठी व्यवहार नाही सांगितला नाही, वस्तूची वेगवेगळी बाजू समजून घेण्यासाठी व्यवहार नाही सांगितला गेला. व्यवहार नाही सांगितला जाऊ शकतो का, तर सांगितला जाऊ शकतो. व्यवहार नाही वक्तव्य आहे का, तर वक्तव्य आहे. कोणत्या अपेक्षेने, जेव्हा समजत नाही, माहिती नाही त्या वेळेला वक्तव्य आहे. जसं त्या अज्ञानी माणसाला समजत नाही तेव्हा त्या ठिकाणी गुणभेद करून पर्यायभेद करून माहिती दिली. त्याचं द्रव्य कोणतं आहे, त्याचं क्षेत्र कोणतं आहे, त्याची संख्या किती आहे याची माहिती नाही. ते कोणत्या काळात असते, कधी कण असते, काय अशी माहिती द्यायला लागली. ही जेव्हा माहिती दिली तेव्हा व्यवहारने त्या ठिकाणी काम करत होता. पण हा व्यवहारण्याचा विचार जर केवळ तेवढाच परमार्थ मानून जर बसला तर त्याला सांगितले की बाबा रे एवढंच काही परमार्थ नाही. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती इथे अज्ञानी येतो आणि तो म्हणतो की मी आत्मचिंतन केलं महाराज, आत्म्याचं ध्यान केलं, सामायिक केले, पण जेव्हा त्याला विचारलं जाते की तू आत्म्याचं चिंतन केले तर आत्म्याच्या बद्दलची तुला माहिती काय सांग, तर त्याला काही त्यातील गुणभेद सांगता येत नाही, माहिती सांगता येत नाही. तेव्हा त्याचा अर्थ काय झाला की त्याला बरोबर वस्तू स्वरूप कळालेले नाही. विचारात घ्या,
की जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की आम्ही मूर्ती दर्शन केले, तीर्थयात्रा केली, पण तीर्थयात्रा जर केली तर तीर्थाचा मूळ गाभा काय त्याचं काही माहिती आहे का? विचार करत काय आहे माहिती? एवढं सांगितलं की त्यांनी सांगितलं शिखरजीचं फार मोठं महात्म्य आहे, दर्शन केलं तर फार मोठं कल्याण होईल, एवढंच कळालं आणि शिखरजीला जाऊन आलो. किती वंदना केल्या तर 3 केल्या, 10 केल्या, 15 केल्या किंवा दर वर्षाला जातो, एवढंच सांगितलं. पण त्या तीर्थक्षेत्राचं वंदन करताना ज्या मूळ गाभ्यामध्ये जावायचं आहे, तीर्थामध्ये जावायचं आहे, त्याच्यात कुठे गेला तो? असं तिथे की नाही, आपला जो ध्रुवस्वरूप आत्मा त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचा अनुभव करायचा आहे. सम्यक कोण? सम्य म्हणजे आत्मा, इदम म्हणजे हा, आणि त्याचं शिखर म्हणजे काय? ध्रुव भाग, गाभा, याचं वंदन करायचं आहे. आपल्या निज ध्रुव आत्म्याचं वंदन करायचं आहे. शिखर म्हणजे टोक म्हणता की नाही ना, तर सार भाग, गाभारूप भाग, मूलभूत भाग, असा आपल्या आत्म्याचा विचार करायचा आहे. हे तर वंदन करीत नाही, फक्त बाहेरचा तो डोंगर चढून येतो किंवा डोंगराला प्रदक्षिणा देऊन येतो. विचार करायचा म्हणजे ज्या शिखरजीच्या वंदनात, सम्यक शिखरजीच्या वंदनात त्याला सांगितलं की तुझं कार्य होईल, पण शिखरजीच्या वंदनाचा अर्थ जो आहे तो समजून घेण्यासाठी आत्मा घ्यायचा आहे. आणि आत्मा घ्यायचा म्हणले की मग त्याच्या आत्म्याचे गुणभेद आले. शिखरजीचा डोंगर कसा आहे? स्पर्श रस गंध वर्णवाला, पण आत्मा कसा आहे? आत्मा अस्पर्श, अरस, अगंध, अवर्णवाला, ही जाणावी लागते. आणि हे जर गुणभेद जाणले नसतील, नुसते मी आत्मचिंतन केले किंवा तीर्थक्षेत्राची वंदना करून आलो, तर खऱ्या अर्थाने काय केलं त्याने? मोक्ष मार्गावरच एकही काम केले नाही. समाज इथे अडकून पडला. ही काही नाही. इकडे तर महिना यात्रेला जातो, 1000-2000 रुपये खर्च करतो, त्यावेळेला दुकानही बंद ठेवतो, म्हणजे एवढा त्याग करतोच की. परंतु आजपर्यंत जर जाऊन आला म्हणून सांगितलं की एकदा जाऊन आला किंवा 2-4 जाऊन आला, आता हा महिना तू शिखरजीला यात्रेला जाऊन आला, तर आता 1 महिना अध्ययन कर, तर तो काय म्हणतो? अध्ययन नाही. काही समाजाची परिस्थिती आहे लक्षात घ्या. अध्ययन कर म्हणतात, अध्ययन नाही. तो म्हणतो आता मी 1 महिना जाऊन आलो शिखरजीला, मला आता 11 महिने धंदा केला पाहिजे, मी पुन्हा 11 महिने धंदा करेन, पुन्हा 1 महिना शिखरजी जाईल. मग त्याला इथे जिनागाव सांगतोय की बाबा रे, तू आज एकदा जाऊन आलेला आहेस, आता काय कर? जे काही पैसे 1 महिन्यात खर्च करणार आहेस, नाही ना, जे काही पैसे 1 महिन्यात खर्च करणार आहेस, तेवढ्या पैशात ग्रंथ भांडार आण आणि तेवढा 1 महिना इथं स्वाध्याय भवन मध्ये येऊन सकाळ दुपार संध्याकाळ दिवस रात्र येथे अध्ययन कर. छानपैकी बांधून ठेवले की स्वाध्याय भवन बांधून ठेवले, धर्मशाळा बांधून ठेवले, मंदिर बांधून ठेवले, एकावर एक माड्या 3 आहेत मंदिरात, जागा पुष्कळ आहे. म्हणजे इथे पैस तर त्याला काही करीत नाही. म्हणजेच काय आहे? जी यात्रा फक्त केली, जाऊन आला, याला मानून बसला आत्मा, त्याच्या डोंगराला मानून बसला आत्मा. तिथे जे काही नामस्मरण सांगितलं आहे ना, अनंत सिद्धांना नमस्कार किंवा अनंत आनंद सिद्धांना नमस्कार, पण ते सिद्ध कोण, अनंत आनंद सिद्ध कोण, त्याची कुठे ओळख आहे? आता ते लिहिले की महाराज मंत्र उगी काय सांगता बरं तुम्ही, है ना? अनंत आनंद सिद्धेभ्यः नमः असं सांगतात अहो म्हणायला. अहो बाबांनो, अनंत आनंद सिद्धाचा नमस्कार म्हणजे काय? आपले जे गुण आहेत, काय आपल्या द्रव्यात गुण किती आहेत? अनंत आहेत. मग त्यांना म्हणतात अनंत सिद्ध, म्हणजे ते सिद्ध झाले, त्याचा प्रकार नाही बाबांनो. पण ज्याला वंदन करायचं आहे ते निजद्रव्य जे आहे त्याच्यात अनंत गुण आहेत आणि ते स्वभाव सिद्ध आहेत. पहिल्या पण पाठीमागे स्वतः सिद्ध आहे ना, द्रव्य जसे स्वतः सिद्ध आहे तसे गुणही स्वतः सिद्ध आहे. सांगितले सिद्धेशू म्हणून सांगताना जयशनाचार्यांनी एका सांगितलं की तुमच्या जवळ जे गुण आहेत ते सिद्धेशू, बहुवचन जे दिलं ते अनंत गुण हे स्वतः सिद्ध आहेत. एक गुण दुसऱ्यावर अवलंबून नाही.
जरी ते एका क्षेत्रात आहे, एक अभेदज्ञानी एक आहे, भेदज्ञानी प्रत्येक शक्ती स्वतंत्र आहे. मग असे गुणभेद जर आपण अनंत जे आहेत त्यांची माहिती करून घेतली तर आत्म्याचे चिंतन होते, तर निज वैभव ओळखता येते, नाही तर निज वैभव ओळखता येत नाही. म्हणून मधल्या काळामध्ये है ना, मधला जो टप्पा आहे त्यामध्ये सहजच हा विचार आला की गुणभेदाने जाणा, ऐका, समजा. तेव्हा नाही वक्तव्य, पण वक्तव्य किती, त्याच्यात एकदा उदाहरण आपल्याला सांगितलं. वक्तव्य किती ते समजून घेण्यापुरते, अनुभव करताना एका करत नाही. म्हणजे एक चूक काय केली जीवाने की माहितीच करून घेतली नाही, तेव्हा ही माहिती देणं आवश्यक झालं. आणि जेव्हा ही गुणभेदाची माहिती घेतली तेव्हा त्या गुणभेदाच्या चर्चेतच राहिला. म्हणून आपल्याला काल नियमकांमधली दाखला नंबर 145 दाखवली की जर तो मुनी जरी झाला असेल आणि द्रव्य गुण पर्याय याच्यामध्ये चित्त लागलं असेल तरी देखील त्याला काय सांगितलं की तू स्ववश नाही, द्रव्यलिंगी आहे, श्रवणाभास आहे. सरळ टीके तिथे दिले श्रवण आभास. आभास म्हणजे काय, खोटं है ना, नकली है ना, मोती जे असतात ते नकली मोती आणि चांगले मोती. तसं श्रवण जरी झाला, मुनी जरी झाला तरी आभास आहे, खोटा आहे. मग मुनी हे मोठं उदाहरण आहे हो, मिथ्यादृष्टीमधलं मोठं उदाहरण. अप्रती म्हणावते महाराज मुनींना सांगितलं, आम्हाला नाही सांगितलं. अरे बाबा, तुम्ही तरी मिथ्यादृष्टी राहिला तरी काय उपयोग आहे काय, रॉ मटेरियल कुठे तुम्हीच घे है ना. जे आहे ते तुम्हा लोकांना जेव्हा याची गोडी मिळेल, तत्वज्ञान कळेल, आणि तत्वज्ञान कळलं तर त्यातून तुमच्यातून मुनी बाहेर येणार आहे. अरे काय येणार, तत्वज्ञानाचा गाभा पिऊन आले तर. आणि नाही जर गाभा पिला, वस्तुस्वरूप जर चांगलं नाही, समजा थोडेसे आनंदानुबंधीचे मंद भाव झाले है ना, मंद उदय झाला दिला पुढे या ठिकाणी दिले ते मिथ्यात्व आणि आनंदानुबंधीचा मंद उदय झाला असताना तो गती होतो. परंतु व्रती झाला तरी देखील स्वस्वरूपाचं वेदन नाही, वस्तुस्वरूपाची बरोबर माहिती नाही, तर मिथ्या दृष्टीत राहतो. मग पाहायला मिळतं पुष्कळ दीक्षा अशा होतात है ना. पुष्कळच्या दीक्षेला काय होतं की वस्तुस्वरूपाची माहिती नाही बरोबर, आणि दीक्षा द्या म्हणतात. दीक्षा झाली तरी दीक्षा झाली तर पुढे शिकलंच पाहिजे की अनुभवलंच पाहिजे तर खरे. वास्तविक तरी ते परिपाटी अशी आहे की सम्यक दर्शन प्रथम झालं पाहिजे, आत्मानुभव प्रथम झाला पाहिजे, आणि नंतर मग दीक्षा. मग विषय शिक्षण तर होतेच की, गंधर सुद्धा शिकतच होते. गंधरालाही कधी शंका येते है ना, त्यावेळेला दिव्यध्वनी खेळते, 6-6 घडी खेळते ना, तर त्या वेळेशिवाय इतर वेळेला जर त्या गंधराला काही शंका निर्माण झाली तर त्याला त्याच्यासाठी पुन्हा एकदा लगेचच ताबडतोब त्याचं निरीक्षण करण्यासाठी दिव्यध्वनी खेळते. कोणतीही वेळ असो, दोघ जण असेल, दोघ जण म्हणजे एक गंधर आणि दुसरे चक्रवर्ती बाबा. चक्रवर्ती बाबा जर समशेनात केव्हाही गेले तर त्याच्यासाठी दिव्यध्वनी केव्हाही खेळते है ना. असे दोघं जण माणसं जे आहेत, दोन म्हणजे दोन प्रकारचे जीव, एक गंधर आणि चक्रवर्ती. नियोग आहे त्या केवलीला काय मित्र आहे. डॉक्टर साहेब म्हणतात पार्शलिटी करत असतील जरा. पार्शलिटी म्हणजे काय, पक्षपात. तर आनंदाचा पक्षपात नाही, असा एक सहज योग आहे ना. या एक तर काय आहे, गणधराला जर शंका राहिली तर अर्हंत इतर वेळेला जरी शांत म्हणजे त्यांची दिव्यध्वनी फिरली नाही अर्हंताची तरी प्रतिपादन करणारे कोण आहेत, गंधर मुक्त आहेत. आणि त्यांना जर चित्त शंकेत राहिलं तर शंकित राहिलं तर त्या चित्त शंकित जिथे शंका अडकली आहे तिथे सारखं खेळत राहील आणि त्यामुळे प्रतिपादनात घोटाळा होतो. म्हणून त्याच्यासाठी ताबडतोब व्यवस्था केली गेली आहे ना. मला सांगायचं यातला भाव काय आहे की त्यांना सुद्धा शंका येऊ शकते. म्हणून येथे जरी आत्मानुभूतीवाला जरी झाला तरी त्याला विशेष रीतीने शिक्षण घेणं सहजच होते. पण आत्मानुभूतीत जाण्यापूर्वीची कथा इथे आहे. इथे कोणती कथा आहे, अनात्मज्ञान. म्हणून काय दिलं पहा, शब्द काय दिलाय, अज्ञानी जन. अज्ञानी लोकांसाठी जन शब्द दिलाय, मुनी शब्द दिला नाही.
जेव्हा जेव्हा लोक विचारतात की हा समयसार फक्त काय आहे, तुम्ही मुनी लोकांनी फक्त वाचायचा असं म्हणतात. अरे बाबा, अज्ञानी जन, संसारी जन, मिथ्यादृष्टी जन, जे जे कोणी असतील त्यांनी वाचायसाठी सांगितलं. कारण त्यांना जर कळाले तर ते संज्ञानी होतील, सम्यक्ती होतील, आणि सम्यक्ती होतील. आणि मग जर त्यांचे अंतरंगातील अनुभूतीचे जुळतेचे परिणाम झाले तर आपोआपच त्या व्रताकडे जातात. हा हे मार्ग. तेव्हा इथे काय सांगितलं की बाबांनो, व्यवहाराने जो मध्यंतरी आला तो असा वक्तव्य आहे, म्हणून त्याला परमार्थ जाणू नका, त्याला परमार्थ म्हणू नका. ते वर अमृतचंद्र आचार्यांनी सांगितलं ना की काय सांगितलं, व्यवहारनया न अनुसर्तव्य. जेव्हा समजून सांगायचं आहे तेव्हा व्यवहारनयाचं अनुसरण केलं घेतलं, समजून सांगत असताना किंवा समजून घेत असताना. परंतु आत्मानुभव घेत असताना व्यवहारनयात अडकावायचं नाही. म्हणजे त्या गाथीच्या तिथे स्पष्टीकरण दिले. एकीकडे काय सांगितलं की व्यवहारनय का सांगावा लागला, परमार्थाचं संकेत करण्यासाठी, परमार्थाचा प्रतिपादक झाला. व्यवहार नाही म्हणजे परमार्थ नव्हे. सांगणं आवश्यक आहे. मुलांना जर सांगता की आपला बंगला केवढा मोठा आहे, कसा आहे, शेत केवढा आहे, त्याचे नाही का आजूबाजू सांगता की नाही सांगता. मग आपलं जे निज क्षेत्र, चैतन्यमय क्षेत्र, असंख्या प्रदेशी क्षेत्र, त्याची माहिती नको का द्यायला पाहिजे. म्हणून अध्ययन केलं पाहिजे. पाठशाळेत पोरं आलीच पाहिजे, शिकली पाहिजे. त्याशिवाय काय करणार. त्या दिवशी ठरवलंय, आता तुम्हाला सांगितलं त्या व्हिएतनामसारखं करायचं आहे. काय करायचं, स्वतः अध्ययन करायचं माता पित्यांनी, आणि पोरं नाही सांगायचं. तर तुम्ही काय करा, स्वतःचंही संरक्षण करा आणि मुलांचंही संरक्षण करा. पुष्कळ वेळा काय होत आहे की पोरांना सांगतात तुम्ही मात्र शिकणार, आम्ही मात्र शिकणार. हे चूक आहे. मग पंचम काळात तर असं लिहिलंय, म्हणजे जिनाने जे सांगितलंय ते काय, पंचम काळात मुनी जे होती, त्यागी जे होती ते तरुणच होते. आजकाल जी हाकाटी उठवली ती चुकीची आहे बाबांनो. ग्रंथ वेगळा सांगतात, तुम्ही वेगळं सांगता. ते म्हणतात युवा पिढी जी आहे, तरुण जे आहेत, धर्मापासून विमुख का. तर मला वाटतं पोरच सगळे धर्म करायला लागले. आता हा पंडित छोटा आहे तो काय आहे, नाही ना, तरुणच आहे, तो काय म्हातारा नाही. मग मूळ काय आहे, मूळ असं आहे की वयोवृद्ध माणसाने अध्ययन केलं पाहिजे, नाही ना. आम्ही आता वृद्ध झालो म्हणून सोडण्यासारखं नाही. त्यांनी सोडणं उपयोगाचं नाही. त्यांनी अध्ययन केलं पाहिजे. आजोबा असले तरी शिकलं पाहिजे, आजी असली तरी शिकलं पाहिजे, वही पुस्तक पेन्सिल घेऊन लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, गुणभेद समजून घेतले पाहिजे. गुणभेद समजून घेतले तर सुनिश्चित लक्षण कळू शकेल, असण्याचं चिंतन बरोबर होऊ शकेल. पण जर त्याचे गुण कळाले नाहीत तर समजा अमृत आहे म्हणून आपण चिंतन केलं, आत्मा अमृत आहे बरोबर आहे, परंतु काय झालं, अतिव्याप्ती दोषयुक्त झाला. केवळ अमृतच नाही, आकाशद्रव्य अमृत आहे, धर्मद्रव्य अमृत आहे, कालद्रव्यही अमृत आहे. मग काय करावं लागेल, दुसऱ्या अचेतन द्रव्याची गेले ना ते लक्षण. मग अमूर्त आहे, सदा अमूर्तित आहे, पण जेव्हा चैतन्यमयी आहे, आणि मग चैतन्य म्हणजे तर दुसरेही जीव आहेत. मग आपलं निज चैतन्य घ्यायचं आहे, तेव्हा त्याचे गुणभेद माहिती करून घेणं आवश्यक आहे. नाही तर पुष्कळ वेळा म्हणाल महाराज तुम्ही सांगता की नुसतं चिदानंदाचं ध्यान करा, सच्चिदानंदाचं ध्यान करा. अहो पण सच्चिदानंद कोणता, एकोमे शाश्वतश्चात्मा ज्ञानदर्शन लक्षण. हे जेव्हा सांगितलं माझा आत्मा एक आहे, शाश्वत आहे, ज्ञानदर्शन आहे, बाकीचे सगळे भाव परकीय आहेत, संयोग लक्षणवाले आहेत, हे जरी एवढंच आहे तरी देखील त्यातील मी एक ज्ञानदर्शनमय आहे याचं वर्णन करून घेताना माहिती करून घेतली पाहिजे. नाहीतर नुसतं एक आहे, शाश्वत आहे, ज्ञानदर्शन आहे, कोणत्या अपेक्षेने शाश्वत हे जर माहिती नसेल तर पर्याय अपेक्षेला शाश्वत म्हणून बसू लागला तर, ज्ञानदर्शन म्हणून जर पर्याय रूपाला ज्ञानदर्शनाला जर चिंतन करू लागला तर चुकीचं चिंतन झालं, आहे की नाही, चुकीचं चिंतन झालं.
आताच्या वर्तमान पर्यायात जी काही विकृत आहे तिचं चिंतन झालं, किंवा म्हणाल आम्ही भावी काळातले सिद्ध आहोत, साधी अनंत काळ आहे म्हणून तिला शाश्वत म्हणून त्या सिद्ध पर्यायाचं, भावी काळातल्या सिद्ध पर्यायाचं चिंतन करतो. भावी नैगम न्यायाने, आणि नैगम न्यायालाही म्हटलंय महाराज द्रव्यार्थिक न्याय. मग द्रव्यार्थिक न्यायाचं चिंतन केलं. तुम्ही सांगितलं इथं द्रव्यार्थिक न्यायाचं चिंतन करा, आम्ही द्रव्यार्थिक न्यायाचं चिंतन केलं. पण द्रव्यार्थिक तो कसा आहे? भावी काळातल्या पर्यायाचा आत्ताच्या पर्यायात आरोप आहे. म्हणजे पर्यायार्थिक न्यायाचं चिंतन आहे, ते ध्रुवाचं चिंतन नव्हे. अनादि अनंत शाश्वत ज्ञान दर्शन स्वभावाचं चिंतन नव्हे. हे लक्षात घ्या. समाजात हा मोठा गोंधळ सुरू आहे की एक तर मग ते काय करायचं, सिद्ध आहे बघा, मी असं सिद्ध आहे चिंतन केलं, सिद्धोम सिद्धोम. पण तो सिद्ध कोणता? तो सिद्ध माझ्याहून जो वेगळा झाला त्या सिद्धाचं चिंतन केलं, ते व्यवहार नाही झालं. किंवा मग मी भावी काळातला सिद्ध आहे असं चिंतन केलं, मी भावी काळातला डॉक्टर आहे, मी भावी काळातला इंजिनियर आहे, असं जसं चिंतन झालं तसे मी भावी काळातला सिद्ध आहे हा नैगम्याचा जो विषय आहे त्याचं चिंतन झालं. पण त्याने काय झालं? पर्यायाचं चिंतन झालं. अनादि अनंत शाश्वत शुद्ध स्वभावाचं चिंतन झालं नाही. हा घोटाळा होतो आहे समाजात. तेव्हा लक्षात घ्या की गुण जे आहेत ते आपले अन्वयी रूप राहतात, पर्याय काय आहे? अन्वयी रूप राहत नाहीत, सतत सगळे राहत नाहीत. मग आता जर त्या पर्यायाचं चिंतन केलं, भावी काळात त्या पर्यायाचे, तर गंमत काय होईल? चित्ताचा विचार केला, आता तर सिद्ध नाही पुढं नाही, म्हणजे आकुलताच झालं आणि विषमताच येईल. कारण का? अभावी जीव काही जात नाही. भावी सिद्ध आहे का तो? भावी सिद्धही नाही, म्हणजे त्याच्याबद्दलच्या आमच्या मनात खिन्नतेचे भाव येतील, म्हणजे विषमताच येईल. आणि ध्रुवाकडून विचार केला तर भव्य जीव असो की अभव्य जीव असो, सगळ्यांजवळ जीवत्व शक्ती सारखी आहे, ज्ञान शक्ती सारखी आहे, पर्याय कोणती असो. मग असा जो अनादि अनंत शाश्वत सिद्ध स्वभाव परमात्मा आहे, निज परमात्म्याचं जर चिंतन केले तर काय होईल? आत्मानुभव होईल. आणि तो आत्मानुभव धरून घेण्यापूर्वी ही व्यवहाराने माहिती जाणून घ्या, पण त्याशिवाय दुसरं काय मार्ग नाही. एवं भेद भेद रत्नत्रय व्याख्यान मुख्यतया गाथाद्वयेन द्वितीय स्थलंगतम. 7-8 गाथेमध्ये भेद रत्नत्रय काय आहे, अभेद रत्नत्रय काय आहे याची माहिती सांगण्याच्या दृष्टीने या 2 गाथा सांगितल्या असं ते सांगतात. म्हणजे दोन्ही समजून घ्या आणि निश्चय न्याय स्वरूपाचं चिंतन करा.